Good afternoon, students. Today's lecture we discuss paper second, chapter number 4, combinational logic system. In this chapter, we can study different logic circuit. First question is, what do you mean by combination logic system, or what is the combination logic circuit? Combination logic system म्हणजे काय किंवा combination logic circuit म्हणजे काय? बघा, आज आपण पेपर सेकंडचा चॅप्टर नंबर 4 बोलणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे तुमच्या कॉम्बिनेशनल लॉजिक सिस्टीम. फर्स्ट क्वेश्चन तुमचा सांगेल, व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशनल लॉजिक सिस्टीम और व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. The logic circuit which is formed by combination of different logic circuit. काय म्हणते बघा, the logic circuit which is formed by combination of different logic circuit is known as combinational logic system or combination logic circuit. Combinational logic system is formed by different logic circuit or two or more different logic circuit. बघा काय म्हणते, कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट तुमचं कसं तयार होतं, ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय करते लॉजिक सर्किट कंबाईन करते किंवा एकत्र करते, त्यावेळेस जे सर्किट तयार होतं त्याला काय होतं आपण कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ मोर लॉजिक सर्किट. मोर म्हणजे काय असणार, टू किंवा टू पेक्षा जास्त लॉजिक सर्किट असतं, कॉम्बिनेशन असतं, त्यालाच काय म्हणायचं कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. In combination logic system or circuit, there are 4 types. First is multiplexer, second is demultiplexer, and third is encoder, fourth is decoder. Out of these, this is the multiplexer. Multiplexer or mux. In combination logic system, first type is multiplexer. बघा, combination logic system चे 4 एक्झाम्पल आहेत किंवा 4 टाइप आहेत. पहिला कोणता आहे मल्टिप्लेक्सर, सेकंड डिमल्टिप्लेक्सर, थर्ड इनकोडर आणि फोर्थ डिकोडर. त्यापैकी आज आपण काय पाहणार, मल्टिप्लेक्सर पाहणार. त्याच्या आधी कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम बद्दल डिटेल्स मध्ये माहिती करून घेऊया. इन कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम, द आउटपुट ॲट एनी इन्स्टंट, द आउटपुट ऑफ कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम ॲट एनी इन्स्टंट depends on present input. Means the previous input and previous output does not affect in present state output. That's why this circuit is not used in memory element. बघा अजून काय म्हणते, परत एकदा रिपीट करतो बघा. In combinational logic system, present state output is depend on present state input. In combinational logic system, previous input, previous output or past input or past input does not affect to the present output. Means this circuit not use the memory element. काय म्हणजे जे तुमचं कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट असतं, कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट मध्ये जे प्रेझेंट स्टेटचं जे आउटपुट असतं कशामध्ये डिपेंड असतं, जे तुम्ही प्रेझेंट स्टेटला इनपुट जे अप्लाय करणार आहात, प्रेझेंट स्टेटला जे इनपुट अप्लाय करणार आहे त्याच्यावर त्याचं
आउटपुट डिपेंड असतं. प्रिव्हियस मध्ये पास्ट मध्ये तुम्ही कोणते इनपुट दिले, काय आउटपुट आहे, त्याचा कोणताही इफेक्ट तुमच्या आउटपुटवरती होत नाही. म्हणजे ते प्रिव्हियस जे इनपुट आउटपुट स्टोअर केलं जात आहे. स्टोअर केलं जात नाही म्हणजे मेमरी एलिमेंट यूज करणार आहे का? नाही, कारण डाटा स्टोअर करायचा असेल तरच मेमरी एलिमेंट लागतं. इन कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम when input is applied in any sequence, in combinational logic system, when input is applied in any sequence, that time does not any affect to the output. मग काय म्हणते, इन कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम मध्ये, कोणत्याही कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम मध्ये तुम्ही जे इनपुट जे आहे, इनपुट कोणत्याही सिक्वेन्सने अप्लाय केलं, इनपुट कोणत्याही सिक्वेन्सने अप्लाय केलं तर त्याचा कोणताही इफेक्ट हा आउटपुट वरती होत नाही. अजून एक बघा, इन कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम द आउटपुट इज डिपेंड ऑन प्रेझेंट स्टेट इनपुट. द प्रीवियस इनपुट, previous output or past input or past output does not affect to the present state output. When input is applied in any sequence, the output is correct. Means output is does not affect to the sequence. Okay. बघा, त्याच्यानंतर आपण काय म्हणणार या चॅप्टर नंतर सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट आणि सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. आता सिक्वेन्शियल म्हणजे काय, सिक्वेन्स ज्या सर्किटला काय करतो, इनपुट सिक्वेन्सलीच अप्लाय करावं लागतं. तुम्हाला काय करून जाईल, कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट म्हणजे काय, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट म्हणजे काय विचारलं. सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट म्हणजे काय, हे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट आउटपुट इज डिपेंड present input as well as previous input, previous output. In sequential logic circuit, output is depend on present state input as well as previous input, previous output. Means past input, past output. Means this circuit is used memory element. बघा, म्हणजेच काय, जे आउटपुट आहे कशाचं, तुमच्या सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटचं, ते कशावरती डिपेंड असतं, प्रेझेंट स्टेट इनपुट ॲज वेल ॲज प्रिव्हियस इनपुट, प्रिव्हियस आउटपुट. बघा, म्हणजेच काय केलं जातं, तुमचं प्रिव्हियस पास्टमध्ये जे इनपुट अप्लाय केले, पास्टमध्ये जे आउटपुट आहे ते काय झालं, तुमचं स्टोअर केलं जातं. कशामध्ये, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये. आता इनपुट आउटपुट स्टोअर करायला म्हणजे काय करावं लागणार आहे, मेमरी एलिमेंटचा यूज करावा लागणार आहे. त्याशिवाय डाटा स्टोअर तर होणार नाही. मीन्स इन सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट मेमरी एलिमेंट इज युज्ड. अँड इन सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट इनपुट इज अप्लाइड इन सिक्वेन्सली. इन सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट इनपुट इज अप्लाइड इन सिक्वेन्सली. व्हेन इनपुट इज नॉट अप्लाइड इन सिक्वेन्सली, that time output is not correct. When input is not applied sequentially, that time output is not correctly. बघा, ज्यावेळेस तुम्ही इनपुट काय करणार आहे, सिक्वेन्स मध्ये जर अप्लाय नाही केलं तर आउटपुट कसं असणार, तुमचं रॉंग येणार आहे, करेक्ट येणार नाही. म्हणजे इनपुट कसं अप्लाय करावं लागणार, सिक्वेन्सली. म्हणजे फर्स्ट झाले, सेकंड झाले, थर्ड, सिक्वेन्स चेंज करून चालेल का, नाही. ओके. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, राईट द डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशनल लॉजिक सिस्टीम अँड सिक्वेन्शियल लॉजिक सिस्टीम. दोन्हीमधलं काय तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. मग डिफरन्स काय सांगणार, फर्स्ट डिफरन्स, इन कॉम्बिनेशनल लॉजिक सिस्टीम द आउटपुट इज डिपेंड ऑन प्रेझेंट स्टेट इनपुट. काय सांगणार, द आउटपुट इज डिपेंड ऑन present state input. In sequential logic circuit, the output is depend on present state input as well as past output and previous input. आता तुमचा फर्स्ट डिफरन्स. सेकंड डिफरन्स काय सांगणार, इन कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम मेमरी एलिमेंट इज नॉट युज्ड. इन
combinational logic system, memory element is not used. तसं sequential logic system मध्ये काय सांगतात? In sequential logic system, memory element is required or used. हा झाला सेकंड डिफरन्स. थर्ड डिफरन्स काय सांगतात? In combinational logic system, input applied in any sequence, this input does not affect to the output, means output is correct. Okay, in sequential logic system, when input is not applied in sequentially, that time output is not correct, means sequence of the input is effect to the output. हा झाला तुमचा थर्ड डिफरन्स. काय थर्ड डिफरन्स मध्ये सांगितले? ज्यावेळेस तुम्ही इनपुट अप्लाय करणार आहे, काय करणार आहात? इनपुट अप्लाय करणार आहे, ते कसं पाहिजे? सिक्वेन्सली पाहिजे. सिक्वेन्सली नसेल तर काय होतं? त्याचा इफेक्ट कशा होतो? तुमच्या आउटपुट वरती होतो. कशामध्ये? सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट मध्ये. फोर्थ डिफरन्स काय असेल? एक्झाम्पल्स. फोर्थ डिफरन्स काय म्हणतोय तुम्हाला? एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स ऑफ कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टम इज multiplexer, encoder, demultiplexer, decoder. Which example? Multiplexer, demultiplexer, encoder, decoder. And examples of sequential logic system: flip-flop, counter, register. लक्षात अशा प्रकारे काय करावं लागतं तुम्हाला? चार डिफरन्स राईट करावं लागतील. अजून एकदा रिपीट करतोय बघा. In combinational logic system and sequential logic system. In combinational logic system, output is depend on present state input. In sequential logic system, output is depend on present state input as well as past input, past output. This is the first difference. Second difference, in combinational logic system, memory element does not use. In sequential logic system, memory element is required or memory element is used. In combination logic system, third difference, in combination logic system, sequence of input does not affect to the sequence of input does not affect to the output. In sequential logic system, sequence of input is effect to the output, means output is wrong when input is not applied in sequentially. This is the third difference. And fourth is examples of combination logic system: multiplexer, demultiplexer, encoder, decoder. These are four examples of combination logic system. And examples of sequential logic system: flip-flop, counter, register. This is the three examples of sequential logic system. लक्षात हा झाला डिफरन्स. त्यानंतर आज काय करणार आपण? कॉम्बिनेशन लॉजिक सिस्टीम पाहणार आहोत. त्यामधला फर्स्ट एक्झाम्पलचा स्टडी करणार आहे कोणता? मक्स किंवा मल्टीप्लेक्सर. क्वेश्चन काय असेल? व्हॉट इज मल्टीप्लेक्सर? राइट द एडवांटेजेस ऑफ मल्टीप्लेक्सर. व्हॉट इज मल्टीप्लेक्सर? व्हॉट इज मल्टीप्लेक्सर? राइट इट्स एडवांटेजेस. आता मल्टीप्लेक्सर म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे आहे. आता दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ एन एज वन मल्टीप्लेक्सर and this is the rotary switch. Multiplexer, it is a combinational logic circuit having many inputs and only one output. Multiplexer is a combinational logic circuit having many inputs and only one output. It is made to one process by using appropriate control signal or control lines or select inputs. Multiplexer is a combinational logic circuit. Multiplexer काय तुमचं combinational logic circuit. It has many inputs. आता input किती असतात? Many. It has n inputs.
in his data inputs. Only one output. Y is the single output. And M select input of control signal. M select input. Select input of control signal. What am I saying? It is a combinational logic circuit having many inputs and only one output. It is made into one process by using appropriate control lines of control signal. आता हा काय करतो नेमका बघा. हा मल्टीप्लेक्सर जे आहे त्याला इनपुट हे किती असतात मेनी असतात आणि आउटपुट मात्र सिंगल असतात. म्हणजे इनपुट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील मात्र आउटपुट किती असणार आहे ओनली 1. मात्र ही सगळी प्रोसेस मेन इनपुट देऊन जे आउटपुट किती करायचं ते कोण कंट्रोल करतं तर तुमचं सिलेक्ट इनपुट. Multiplexer is also known as rotary switch or select data selector. Multiplexer is also known as rotary switch. मल्टीप्लेक्सरला काय म्हणतो आपण रोटरी स्विच म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो आपण डाटा सिलेक्टर म्हणतो. इन मल्टीप्लेक्सर हाउ टू select inputs by using formula 2 raised to m is equal to n. आता मल्टीप्लेक्सर मध्ये सिलेक्ट इनपुट किती आहे हे कसं आपण पाहणार आहोत. तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 raised to m is equal to n. Suppose data inputs number of data inputs means n is equal to 4. n is equal to 4 means 2 raised to m is equal to 4. Therefore 2 raised to m 4 means 2 raised to 2. Base is same means m is equal to 2. Means select input is 2. लक्षात ज्यावेळेस डाटा इनपुट आपण 4 कन्सिडर केले की 4 काय फॉर्म्युला 2 raised to m is equal to 4. 4 म्हणजे काय असणार आहे 2 स्क्वेअर means 2 raised to m is equal to 2 square. Base same means m is equal to 2. select input क्या असणार आहे 2. लक्षात मग मल्टीप्लेक्सर देण्यात आला. मल्टीप्लेक्सर काय करणार आहे नेहमी इनपुट अप्लाय करणार आहे आणि ओनली वन आउटपुट भेटणार आहे. मात्र आउटपुट कशा साहाय्याने सिलेक्ट केलं जातं तुमच्या सिलेक्ट इनपुट. आता हे वर्क कसं केलं जातं by using rotary switch. We can explain how to select data input. When we apply the data input D0, that time select input, select the these input and provide to the output. बघा ज्या वेळेस तुम्ही सिलेक्ट इनपुट काय करणार आहे यूज करणार सिलेक्ट इनपुटला म्हणजे सॉरी ज्यावेळेस तुम्ही डाटा इनपुट अप्लाय करणार डाटा इनपुट काय करणार समजा D0 अप्लाय केलं D0 डाटा इनपुट अप्लाय केलं म्हणजे सिलेक्ट इनपुटचं काम काय जे डाटा इनपुट अप्लाय केले ते सिलेक्ट करायचं. कुठला अप्लाय केलं D0 ते सिलेक्ट केलं करून काय करायचं तुमच्या आउटपुटला सेंड करायचं काम करणार कोण सिलेक्ट इनपुट. बघा हे डिटेल्स मध्ये काय करणार जसं आपण हे टाईप करणार आहे त्याच तुम्हाला समजणार सिलेक्ट इनपुटचं वर्क कसं आहे. सुरुवातीला काय बघणार मल्टीप्लेक्सर मध्ये काय आहे मल्टीप्लेक्सर इज ए कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. इट हॅज मेनी इनपुट अँड ओनली वन आउटपुट अँड m सिलेक्ट इनपुट. इन मल्टीप्लेक्सर other third input is strobe or enable. In multiplexer third input is enable or strobe. This is the it is mentioned in G, capital G.
This is the active low input. Means when we apply the 0, that time this input is active. This is used for cascading the input. कशासाठी यूज केलं जातं तुमचं इनपुट? तर इनपुट तुमच्या कॅस्केड करण्यासाठी काय केलं जातं? स्टोअर इनपुट यूज केलं जातं. तुम्ही टोटल इनपुट किती त्याच्यात 3 कोणते डाटा इनपुट, सिलेक्ट इनपुट आणि इनेबल किंवा स्ट्रोक. लक्षात आलं? मल्टिप्लेक्सर काय करतो? जो डाटा तुम्ही जे इनपुट अप्लाय करणार आहे मेन टू सिंगल मध्ये. आता बघा ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. इनपुट काय करतो आपण मल्टीमध्ये भरपूर प्रमाणात आपण काय करतो इनपुट अप्लाय करतो. जर सिंपल सर्किट असतं तर काय केलं असतं? सिंगल इनपुट अप्लाय केलं तर सिंगलचं सेपरेट आउटपुट, दुसरं सेकंड अप केलं तर त्यासाठी सेपरेट आउटपुट, असं प्रत्येकासाठी काय करायचं लागलं असतं? आपल्याला आउटपुट सेपरेट करावं लागलं असतं. मात्र इथे काय इनपुट बेनिफिट मात्र आउटपुट एकच आहे. कशा थ्रू? तर सिलेक्ट इनपुट थ्रू काय करते? इनपुट सिलेक्ट करून आउटपुटला सेंड करते. म्हणजे याचे ऍडव्हान्टेजेस काय सांगतात? इट इज मिनिमाइज आयसी पॅकेज. It is minimize IC package. All multiplexer is available in IC. All multiplexer is available in IC format. Means IC means integrated circuit. IC माहिती आहे सगळ्यांना. सगळे मल्टीप्लेक्सर जे असतात ते कशामध्ये? IC मध्ये असतात. ऍडव्हान्टेज काय? It is minimize the IC package. कारण मिनिमाइज करते सर्किट. जे जास्त कॉम्प्लिकेटेड होतं ते काय करते? सिम्प्लिफाय करते. इट इज मिनिमाइज द आयसी पॅकेज. लॉजिक सेकंड काय? लॉजिक डिझाइन इज सिम्प्लिफाईड. हा काय केले? लॉजिक डिझाइन काय करू शकतो आपण? सिम्प्लिफाय करू शकतो. थर्ड काय सांगतात? सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक एक्सप्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. सिम्प्लिफिकेशन ऑफ लॉजिक एक्सप्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. त्याच्या आधी बघितलं आपण लॉजिक इक्वेशन काय करतो? एक्सप्रेशन काय करतो? सॉल्व्ह करतो. आता याची गरज आहे का लॉजिक इक्वेशनची? एक्सप्रेशनची गरज नाही. इट मिनिमाइज द कॉस्ट. कॉस्ट सुद्धा हा काय करतो? कमी करते. आता कॉस्ट कमी कसं करते? ते कनेक्शन आहे. कनेक्शन जे करावं लागणार जास्त डाटा इनपुटसाठी आणि आउटपुटसाठी काय करते? मिनिमाइज करते. म्हणजे कॉस्ट सुद्धा काय झाली त्याची? कमी झाली. लक्षात? Multiplexer. This is the NS1 multiplexer. N data inputs, 1 output, M select input, and third is enable of strobe input. This is used for cascading the input. This input is active low. Means this input is active phase. Input applied is 0. Because of when applied 0, this bubble is it is used not gate. When 0 apply, 0 means not gate output is 1. Means 1 is applied to the input. Okay. लक्षात आलं? इनेबल जे आहे काय? ऍक्टिव्ह लो आहे. ऍक्टिव्ह लो म्हणजे काय? जर 0 अप्लाय करणार त्याचा सर्किट काय होणार? वर्क होणार. आता 0 अप्लाय करतोय म्हणजे त्याचं काय केलं? बबल दाखवला. म्हणजे बबल मीन्स नॉट गेट. नॉट गेट म्हणजे 0चं काय येणार आहे? नॉट गेटचं आउटपुट 1. म्हणजे त्याचं इनपुट आपल्याला काय होणार आहे? 1. अशा प्रकारे हा मल्टिप्लेक्सर पाहिजेला आहे. त्याच्यानंतर काय करूया? हा मल्टिप्लेक्सर कसा वर्क करतो त्याचे टाईप आहे. 4 as 1, 2 as 1, 8 as 1 काय करणार ते नेक्स्ट लेक्चर